झी मराठी वाहिनीची कमळी मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे। मात्र असे असतानाच या मालिकेतील एका पात्रावर प्रेक्षक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे। झी मराठी वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे। या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये आईसाठी कमळी लढणार अस्तित्वाची लढाई असं लिहिण्यात आलं आहे। या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की कमळी आणि ऋषीने एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली असते। इतक्यातच ऋषीची आई येते आणि कमळीचा हात पकडत तिला ऋषीपासून बाजूला करते। तुला इनामदारांची सून व्हायचं आहे, पण पाय पुसणीची तरी तुझी लायकी आहे का? कोण आहेत तुझे वडील? असं म्हणत ऋषीची आई कमळीवर भडकते। इतक्यातच कमळीची आई साधना देखील तिथे येते। तेव्हा सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे असा प्रश्न नयनतारा कमळीच्या आईला विचारते। मात्र यावर कमळीची आई काहीच बोलत नाही। नेहमीसारखी ती शांत राहते। ती तिच्या खऱ्या नवऱ्याचं नाव सांगायला बघतच नाहीये आणि हेच पाहून प्रेक्षक देखील प्रचंड भडकले आहेत। कमळीची आई खूपच बेकार दाखवली आहे। काढून टाका तिला आणि बंद करा हा ड्रामा। तिचे वडील असून तिला सांगत नाही। काय मूर्खपणा आहे हा? काय फालतूगिरी आहे ही? कमळीच्या आईला बोलता येत नाही का? एकतर सिरियल चांगली दाखवायची असेल तर दाखवा, नाहीतर बंद करा सिरियल। कमळीची आई खरंच कॅरेक्टर आहे। बोलायचं नाही काही तर कशाला एका ॲक्टरवरती एवढा पैसा वाया घालवतायत? मालिकेत तिचा मृत्यू झालेला दाखवा आणि फोटोत लटकवा तिला। काय उपयोग नाही तिचा। असे म्हणत प्रेक्षक कमळी मालिकेतील कमळीच्या आईला मालिकेतून काढून टाका अशी मागणी करत आहेत आणि त्यामागचं कारण देखील तुम्हाला समजलंच आहे। तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।